नमस्ते श्रोते हो. आपल्या पहिलीच्या पुस्तकामध्ये आपल्या परिसरामध्ये काही सेवा पुरवणाऱ्या गोष्टी असतात, जसं की बँक असेल, पोस्ट ऑफिस असेल, दवाखाना असेल, आणि या सगळ्यांची चित्र आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी आपण आज कुठे आलोय? अथर्व, कुठे आलोय आज? बँकेत. तुम्ही कधी आले होते का बँकेत? हो. कशासाठी आलेले? पैसे काढण्यासाठी आले होते का? बर बर. चल आपण प्रत्यक्ष आता बँक जाऊन पाहूया. आपण आता ह्या राजगुरुनगर सहकारी बँकेत आलोय. एक सहकारी बँक आहे, अशा खूप साऱ्या बँका असतात बरं का, आणि त्यातल्या ह्या राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये आपण माहिती घेण्यासाठी आलोय. हे बघा, ही सगळी नावं दिसत आहेत. हे काय आहे? बँकेचं संचालक मंडळ आहेत. त्यांना निवडून दिलं जातं आणि मग त्यांच्या मार्फत हा बँकेचा सगळा कारभार चालतो. बँकेत कशासाठी? बँक म्हणजे काय? पैसे साठवण्याची, पैसे देण्याची एक जागा असते की नाही बँक. पत म्हणजे पैसा. आता बघा इथे आपण, इथे काय आहे? इथे हे कॅशियर बसलेले. काय आहे तिथं? इथं बघ, इकडे बघा, कॅशियर. ते पैसे आपल्याला आपण भरून दिली स्लिप. आपले बँकेत पैसे असले की आपल्याला काय करतात? ते पैसे देतात. पण आता आपण स्लिप कशी भरायची? इकडे बघा, इथं पहिल्यांदा आल्यानंतर बँकेत आपल्याला पैसे, तुमच्याजवळ पैसे आहेत ते जर सुरक्षित ठेवायचे असतील, बाबा एकच मिनिट, पैसे तुम्हाला सुरक्षित ठेवायचे असतील तर काय करायचं? ही स्लिप भरायची. समजा तुम्हाला आता 15,000 रुपये बँकेत ठेवायचे, तर मग ही स्लिप भरायची. ही स्लिप तिथं नेऊन क्लर्ककडे द्यायची. मग ते चेक करतात आणि मग ते तिथं देतात. ही पैसे भरण्याची स्लिप. आणि ही काय आहे? हे तुम्हाला पैसे बँकेत असतील आणि आता तुम्हाला आता पैसे लागणार आहेत खर्च करण्यासाठी, तेव्हा ही स्लिप भरायची. आणि ही स्लिप त्या क्लर्ककडे नेऊन द्यायची. क्लर्क ते चेक करतात आणि मग कॅशियरकडं तिथे ही स्लिप येते. मग आपण जेवढे पैसे दिले ते आपल्याला पैसे देतात. चला आता आपण ही स्लिप घेऊन समजा गेलो, आता आपल्याला पैसे भरायचे, तर आपण काय करणार? तिथे जाणार, ही स्लिप भरायची आपली, किती पैसे भरायचे, टाकायचे. तर मग इथं कुठं जायचं? क्लर्ककडे जायचं. इथं यांच्याकडे ही स्लिप द्यायची आणि ही स्लिप दिल्यानंतर ते काय करणार? चेक करणार. मग ते कोणाकडे देणार? स्लिप. तिथं आपण काय बघितलं? कॅशियरकडे. ही स्लिप ते चेक केल्यानंतर कुठे देणार? कॅशियरकडे देणार. मग ही स्लिप त्यांच्याकडून गेली की मग आपल्याला तिथून ते परत या इथं, की आपल्याला इथून ते पैसे देणार. हे बघा, पैसे मोजण्याचं पण मशीन आहे, दिसतंय का? बघ, पैसे मोजण्याचं मशीन. हे बघा. हा दाखवली. हे पैसे मोजून त्याच्यातून आपल्याला देतात. बघितलं? चला आता पुढे. आता हे काय आहेत? हे कोण आहेत इथं बघ? हे बँकेचे मॅनेजर आहेत. त्यांच्यासाठी वेगळं केबिन असतं बसायला. हे कोण आहेत? बँकेचे मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. या सगळ्या बँकेचं व्यवस्थापन ते करतात. चला ओके, आपण आता पुढची माहिती घेऊ. इकडे या. याच्या आतमध्ये ना लॉकर्स सुविधा. लॉकर म्हणजे काय? आपल्या घरात दागिने कोणी घेऊन जाऊ शकतं की नाही चोरून, म्हणून मग आपले सोने वगैरे ठेवायचं असेल ना, इथं सोनं वगैरे आपलं इथं सुरक्षित राहतं त्या लॉकर्स मध्ये. कळलं का? आपण इथं सुरक्षित ठेवू शकतो. घरात तसं सुरक्षित राहू शकत नाही, त्यामुळे बँकेत ती पण सुविधा असते. बँकेचं काम काय आहे रे? कोण सांगतं? बँक काय काम करते? आपली सुरक्षा करते. हा सांग. आपल्या पैशांची, आपल्या सगळ्या वस्तूंची सुरक्षा करते. आपल्या सगळ्या वस्तू नाही ठेवल्या जात, म्हणजे आपले सोने दागिने असतात की नाही, ते दागिने सुरक्षित ठेवले जातात. आणि आपल्या जवळ पैसे असतील तर आपण बँकेत ठेवतो. आणि मग आपण समजा 1 लाख रुपये झाले आणि आपल्याला बँकेत ठेवायचे, मग बँक काय करते? ते 1 लाख रुपये वापरते आणि त्या वापरल्याबद्दल आपल्याला त्याचं भाडं पण देते. जसं आपलं घर भाड्याने दिल्यानंतर आपल्याला भाडं मिळतं की नाही, तसं आपण जर बँकेमध्ये पैसे ठेवले तर बँक आपल्याला त्या पैशाचं काय करते? भाडं देते. त्याला व्याज म्हणतात. त्याला काय म्हणतात? व्याज.
पण आता तुम्हाला समजा घर बांधायचंय आणि घर बांधायला आपल्याकडे एवढे पैसे नसतात, मग आपल्याला बँक काय करते, पैसे देते. पैसे देते, पण बँकेला पण आपल्याला मग भाडं द्यावं लागतं आपल्याला पैसे वापरायला दिल्याबद्दल, बरोबर की नाही. बँकेला पण व्याज द्यावं लागतं. परंतु घेतलेलं जे कर्ज असतं आपण गाडी घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी, ते काय करावं लागतं आपल्याला, वेळेत त्यांचे पैसे परत करावे लागतात. नाही तर मग आणखी व्याज होतं किंवा मग आपली संपत्ती जप्त पण होऊ शकते. म्हणजे आपली पैसे सुरक्षित पण राहतात आणि आपल्याला वेळेवर पैसे पण मिळतात. चला या इकडे. कधी कधी काय होतं आपल्याकडं पैसे नसतात आणि मग दागिने असतात. मग दागिने यांच्याकडे ठेवून दागिन्यांच्या किमतीचे सुद्धा आपल्याला पैसे वापरायला ते देतात. आणि आपण पैसे परत देऊन टाकले की ते सोनं आपल्याला परत देऊन टाकतात, बरोबर की नाही. मग हे सगळे काय आहेत, बँकेचे कर्मचारी आहेत, सगळे काम करणारे. कळलं? हा. आमच्या मुलांना माहिती द्या बँकेबद्दल. पहिलीच्या मुलांना बँकेत काय काम चालतं. प्रश्न तुम्ही विचारायचे. हा विचारा बरं, तुम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे, तुला काय वाटतं, काय विचारावं असं वाटतं, कोणती माहिती विचार. विचार माहिती, विचार विचार. रेवंश विचार, कोणताही प्रश्न विचार, कोणती माहिती विचार. विचार, बोल 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 ना. बँकेत पैसे का ठेवले जातात? बँकेत पैसे त्यांच्याकडे माहिती द्या आता. हा बँकेत जवळ घ्या. जर घरी तू पैसे ठेवलेस तर ते चोरी होण्याचा किंवा अतिरिक्त खर्च होण्याचा धोका असतो. त्यामुळे बचत म्हणून आपण आपल्या बँकेमध्ये पैसे ठेवतो, त्याच्यावर बँक आपल्याला व्याज देते, म्हणून बँकेत पैसे ठेवावेत. कळलं का, की आपली बँकेत पैसे ठेवल्यामुळे आपली बचत पण होते. घरात जर पैसे ठेवले तर आपण उगाच खर्च करत बसतो, म्हणजे पैशाची बचत पण होते. घरात पैसे ठेवले तर ते चोरीला जाऊ शकतात, म्हणजे पैसे सुरक्षित पण राहू शकतात. कळलं? हा, छान काकांना माहिती दिली, थँक्यू म्हणा. थँक्यू. वेलकम. ओके. आपण आता बँकेत जाऊन माहिती घेतली आणि आता आपण कुठं आले बघा, आपल्या परिसरामध्ये ही गाडी तुम्हाला दिसते ना बघा. ही गाडी कशाची बघा, अग्निशामक दलाची गाडी आहे. रेड रंगाची गाडी आहे, रेड. आणि अग्निशामक दल, अग्नी म्हणजे काय, आग विझवण्यासाठी एखाद्या इमारतीला किंवा एखाद्या कारखान्याला, एखाद्या घराला आग जर लागली तर ती पटकन विझवण्यासाठी आपल्याकडं पाणी नसतं, काही व्यवस्था नसते. मग जर या अग्निशामक दलाला जर आपण फोन केला, फायर ब्रिगेडला फोन केला, तर ते काही मिनिटात आपल्या तिथं पोहोचतात आणि ती आग आटोक्यात आणतात, आग विझवतात. हे काका आहेत आपल्याला अग्निशामक दलातले, ते लीडिंग फायरमन आहे तिथले. पहिले फायरमन, मग लीडिंग फायरमन, ते आपल्याला माहिती सांगतायत. हा, माईक दे त्यांना. हा, याच्या जवळ घे माईक. हा, तुमचं नाव काय आहे? नाव सांग, मोठ्याने सांग. अथर्व. तुझं? रेयांश. रेयांश. आणि तुम्ही कुठल्या स्कूलला आहे आता? प्रेस करावं लागतं ना? नाही प्रेस नाही आहे, तसं चालू आहे माईक. हा, तर तुम्हाला ही गाडी इकडून दाखव. कशाची आहे? इकडून घे स्वराली, गाडी दाखव. हा, ही गाडी कशाची आहे माहिती आहे का तुम्हाला? बोला. हा, कुठली गाडी आहे? याच्या जवळ द्या माईक, बोला. हा, बोल 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 बोल. अग्निशामकची. अग्निशामकची. हा, काय काम करते इथे? आग बुझवतं. आग विझवते ना. मग आपण आग लागल्यानंतर काय करायचंय? काय करायला पाहिजे आग लागल्यानंतर? विझवायचं. विझवायची. आपण पहिले आहे ना बाहेर पडायचं, जिथं आग लागते तिथून आपण लगेच बाहेर पडायचं आणि बाकीच्यांना पण बाहेर काढायचं. त्यानंतर आपण फायर ब्रिगेडला, जवळच्या जे फायर ब्रिगेड आहे त्याला कॉल करून माहिती द्यायची कुठं आग लागली इथे. कळलं का? आग लागली, काही घरामध्ये आई बाबा नसतील, काही शॉक सर्किट झालं तर पटकन घराच्या बाहेर यायचं. घरामध्ये कशाला आग लागते साधारण तुम्ही बघितली? गॅसवर असते. गॅसवर बघता ना तुम्ही रोज. त्यानंतर आपण
इलेक्ट्रिक म्हणा, आपण काहीतरी जाळतो, मेणबत्ती, दिवा पेटवतो ना आपण घरामध्ये, तर अशा वेळेस त्याच्यापासून लांब राहायचं. गॅस जवळ जायचं नाही. दिव्याजवळ काही आपण पेपर, कुठल्या वस्तू ठेवायच्या नाहीत. जर का आग लागली तर तिथून सगळ्यांना माहिती देऊन बाहेर पडायचं. आणि फायर ब्रिगेड म्हणजे अग्निशमन दल, त्यांना आहे ना, त्यांचा नंबर माहिती आहे तुम्हाला? अग्निशमन दलाचा नंबर माहितीये का? डायल नंबर. पोलीसचा किती आहे? पोलीस 100 हा. 102. हा. आणि फायर ब्रिगेडचा नाही माहिती आता काका. 101. हा, 101. जर आग लागली तर कोणता नंबर डायल करायचा? आग लागल्यानंतर सगळ्यांना माहिती द्यायचं की 101ला कॉल करायचा. नाहीतर आमच्याकडे दुसरे नंबर पण पर्सनली स्टेशनचे असतात, परंतु जवळचे स्टेशनला फोन करण्यासाठी 101 हा नंबर डायल डायल करायचा. करायचा. ही गाडी कशाची? तर- ही गाडी ही जी गाडी आहे हे हा. फायर बुलेट आहे. हिला काय म्हणतात? फायर बुलेट. म्हण फायर बुलेट. फायर बुलेट. हा. तर ही आपण प्राथमिक स्वरूपाच्या ज्या आगी असतात, म्हणजे छोट्या छोट्या ज्या आगी. छोट्या आगी आहेत, एकदम छोट्या प्रमाणात कमी पाण्यामध्ये विझवल्या जातात त्या आगीवर, आणि ज्या ठिकाणी ही मोठी गाडी जात नाही, हा. हं? अडचणीच्या ठिकाण ज्या ठिकाणी मोठी गाडी जात नाही त्या ठिकाणी आपण या छोट्या गाडीचा वापर करतो आणि लवकरात लवकर पोहोचतो. तर यामध्ये काय असते? यामध्ये पाण्याचे हे 2 छोटे टँक दिलेले आहेत, पाणी असतं त्या टँक मध्ये. आणि हे काय आहे? नोझल आहे याचं. याद्वारे आपण त्याला ती आग, हा, ते असं फवारलं जातं पाणी. छोट्या त्याने. प्रकारची आग ही आपण विझवतो हे चालू करून. कळलं समजलं? सगळ्यांना? आता ही छोटी गाडी आपल्या या गाडी सारखीच आहे, हा. फक्त काय हिला पाण्याचं टँक बसवलं. टँक दिलेलं आहे आणि नोझल दिलेला आहे आग लागल्यानंतर विझवण्याकरता. ओके, काकांनी आपल्याला खूप हा. छान माहिती दिली. त्यांनी आपल्याला आगीपासून दूर राहायला सांगितले. आणि आग लागल्यानंतर काय काळजी घ्यायला सांगितली? पहिल्यांदा काय करायचं? बाहेर यायचं. आणि काय करायचं? सगळ्यांना सांगायचं. हा, सगळ्यांना सांगायचं ओरडून पण. सांगायचं की इथं आग लागली आहे, तुम्ही बाहेर पडा. हा, आणि अजून काय करायचं मग? आणि काय करायचं? 101 वर कॉल करायचा. हा, Very good, good, very good, nice. good, 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 good. गुड. हुशार आहे हा, बरं. छान, व्हेरी गुड. धन्यवाद आम्हाला तुम्ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू ओके. हा, बघ उद्या निरीक्षण करायचं वर्गाच्या बाहेर वरांड्यातला. स्कूल मध्ये तुम्हाला कुठे दिसतंय का बघायचंय? कळलं का? तुमच्या स्कूल मध्ये आहे का हे बघितलं की तुम्ही? त्यांनी आहे, बघितलंय छोटे ना? छोटे आहेत ना. मग हे कसं वापरायचंय माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? कसं वापरायचं व्हिडिओ सांगितलंय करते का का? तुम्हाला? हा? नाही नाही, पण हे ते पाणी बाहेर. हे बोल, याच्यात बोल. हा. हा, कसं वापरायचं? दाबून मग पाणी बाहेर येतं. पाणी नाही याच्यामध्ये. ही जी आहे ना याच्यामध्ये पावडर असते. याच्यामध्ये काय असते? पावडर. आणि त्यानंतर पहिले सुरुवातीला आपण हे सील तोडायचं. कुणाला तोडून मागायचं किंवा मोठ्या व्यक्तीला ते ऑपरेट करायला सांगायचं. त्यानंतर आपण हे हातामध्ये पकडायचं एका, आणि हे त्यानंतर आपण आग आग म्हणून ओरडायचं. आणि नंतर मग त्या बेसवर, आगीच्या ज्या बेसवर आहे ना, जिथं आग लागली तिथं तिथं. आग लागली तिथं स्क्वीज हे दाबून तिथं मारायची लांबून. समजलं? हा, ओके, थँक्यू. चालेल. आपण आता त्या अग्निशमन दलात गेलो होतो की नाही, तिथं फायर ब्रिगेड बघितलं की आग विझवणारे लोक कसे असतात, त्यांची गाडी कशी असते, हां, कोणता नंबर डायल करायचा हे बघितलं. आता बघा आपण या ठिकाणी आलोय. हे बघा, हे बघितलं का तुम्ही कधी चित्रात? काय हे लाल रंगाची पेटी? काय? पत्रपेटी. पत्रपेटी. हे काय आहे? टपाल पेटी. म्हणजे काय करायचं की आपल्याला पत्र लिहायचं असेल मामाला, काकाला, मावशीला, किंवा कोणत्या
अधिकाऱ्यांना पत्र लिहायचं असेल काय, तर ते पत्र लिहायचं, त्याला तिकीट लावायचं आणि ह्या पेटीत टाकायचं असं इथून, हे बघा इथून असं टाकायचं. हा, आणि याच्यात टाकायचं. मग ते पोस्टमन येतात आणि हे खोलतात आणि त्यातले पत्र काढून घेतात. आणि मग ज्या गावाला जायचं, मुंबईला जायचं असेल पत्र, कुठं कलकत्त्याला जायचं असेल, कुठं जायचं असेल, सगळीकडे ही पत्र जातात. परदेशात पण जातात, कळलं का? आपल्या देशातल्या देशात तर जातातच, पण परदेशात पण ही पत्र जातात. आता आपण आतमध्ये ह्या पोस्ट ऑफिसचं कार्य कसं चालतं बघा बरं. हे पोस्ट ऑफिस आहे. काय आहे? पोस्ट ऑफिस. काय आहे? पोस्ट ऑफिस. आता हे बघा या खिडकीत हे कोण आहेत? पोस्ट मास्तर. कोण आहेत हे? पोस्ट मास्टर.